झटपट अशी टिफिनसाठी आहे ना, आज मस्तपैकी कोबीची भाजीची रेसिपी दाखवलेली आहे, पण जरा वेगळ्या पद्धतीने रेसिपी आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. खूप सुंदर टेस्टी टिफिन अगदी पूर्णपणे संपवूनच घरी येणार असं रिकामी अशा पद्धतीचा हा एकदम मस्त कोबीच्या भाजीची रेसिपी आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे कोबी जो घेतलेला आहे स्वच्छ धुवून अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे. बारीक म्हणजे उभा एकदम बारीक चिरून घेतला तरी चालेल किंवा पूर्ण जसा कांदा बारीक चिरतो तशा पद्धतीने बारीक चिरून घेतला तरीसुद्धा चालू शकतो. इथे मी साधारण हा एवढा सगळा कोबी न घेता त्यातला निम्मा कोबी घेणार आहे आणि तो आपण बारीक चिरून घ्यायचा आहे. लहान मुलं तर आवडीने खातील ही भाजी, त्याच्यामुळे नक्की ट्राय करा. ज्यांना कोबीची भाजी आवडत नाही पण त्यांना सांगितलं ना की ही अशा पद्धतीने ह्याच्यात काय काय आहे तर मुलं खूप आवडीने खातील. टिफिन खूप चांगला संपवून येतील. त्याच्यामुळे नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट्स करून सांगा कशी झाली ती. चला तर मग इथे आपला कोबी कापून झालेला आहे. आता आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया. एका भांड्यामध्ये तेल घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम करून घ्यायचं. 4 ते 5 टेबलस्पून तेल घ्यायचं, कारण का कोबी आता मी जास्त क्वांटिटीमध्ये घेतलेला आहे. पण कसं असतं, कोबी जेव्हा जास्त क्वांटिटीमध्ये तुम्ही घ्याल तेव्हा तो शिजल्यानंतर थोडा छोटा होतो, म्हणजे नरम पडतो. त्यामुळे भाजी आधीच तुम्ही कोबी थोडासा कापून घेतला तर भाजी अगदीच एवढीशी होईल. त्याच्यामुळे कोबी आधी जास्त घ्या, मग तो शिजला की कमी होतो. इथे थोडं हिंग टाकून घेतलं आहे. त्याच्यानंतर जिरं मोहरी टाकून घेतलेली आहे. जिरं मोहरी छानपैकी गरम झाले की त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या, कारण का आपल्या भाजीची चव आहे ती ही मिरचीनीच येते. त्याच्यामुळे जर मोठे खाणार असतील तर तिखट आणि त्यांना आवडत असेल तर मिरचीचं प्रमाण जरा जास्त घेतलं तरी चालेल. 10-12 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. सगळं काही व्यवस्थित असं तडतडलं की आपण त्याच्यामध्ये हळद टाकून घेऊया. हळदीने कलर पण खूप छान येतो आणि हळद ही आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असते. त्याच्यामुळे हळदीचं प्रमाण थोडंसं मी याच्यामध्ये जास्त घेतलं, कारण का आपल्या याच्यामध्ये बाकीचे मसाले काहीच नाही आहेत. आता इथे मी बटाटा घेतलेला आहे. बटाटा अशा पद्धतीने कापून घेतलेला आहे. 2 मध्यम आकाराचे बटाटे मी अशा पद्धतीने साल वगैरे काढून व्यवस्थित असे कापून घेतलेले आहेत आणि ते आपण तेलावरती एक 5 मिनिटं आधी जरा परतवून घेऊया. तुमच्याकडे उकळलेला बटाटा असेल तो टाकला डायरेक्ट तरीसुद्धा चालेल, की मग तो आधी टाकायचा नाही, आधी कोबी शिजवून घ्यायचा आणि मग टाकायचा. आता जर आपल्याला बटाटा डायरेक्ट असा कच्चा असेल तर आधी घ्यायचा, 5 मिनटं तो जरा तेलावरती परतवून घ्यायचा. आता आपण जो कोबी चिरलेला होता तो सगळा कोबी आपण या बटाट्यामध्ये टाकून घेऊया. कोबीची भाजी ही करताना नेहमी लक्षात ठेवा, थोडीशी जास्त क्वांटिटीमध्ये घ्यायची, कारण का शिजल्यानंतर थोडीशी ती कमी होते, त्याच्यामुळे ती जास्त क्वांटिटीमध्ये घ्यायची. आता सगळा कोबी आणि बटाटा आहे तो व्यवस्थित असा आपण सगळा मिक्स करून घेऊया. आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि परत एकदा सगळं छानपैकी परतवून घेऊया. मीठ टाकल्यानंतर कसं होतं, कोबी शिजतो पण पटकन, जास्त वेळ जात नाही आणि आपली चवीसाठी मीठ जे लागतं त्याच्याने मीठ पण टाकून होतं आणि आपल्याला भाजी शिजायला जास्त जो वेळ लागतो तो वेळसुद्धा लागत नाही. कोबी पटकन शिजतो पण तरीसुद्धा अजून तो पटकन शिजतो. आता एक 10 मिनटं झाकण ठेवून छानपैकी तो शिजून घ्यायचा. त्यामुळे लक्षात ठेवा की आता आपण जेवढ्या क्वांटिटीमध्ये घेतले तरीसुद्धा त्यातलं थोडा हा भाजी थोडी कमी होते, म्हणून घेतानाच कोबी कायम जास्त घ्यायचा. आता एक 10 मिनटं छानपैकी आपला कोबी शिजलेला आहे. हे बघा, भाजी लगेच तुम्ही बघू शकता पहिली क्वांटिटी किती होती आणि आता किती झालेलं आहे ते. आता परत एकदा आहे ना मस्तपैकी अगदी व्यवस्थित खालून असं पूर्णपणे अगदी तो परतवून घ्यायचा. अशी नुसती वरच्यावर परतवायची नाही, नाही तर खालची भाजी आहे ती तशीच राहते आणि करपली जाते. छानपैकी कोबी पण शिजलेला आहे आणि बटाटाही चांगला शिजलेला आहे. आता इथे मी आपल्या भाजीची चव वाढवण्यासाठी इथे मी घेतलेले आहेत उकडलेले मटार. आता उकडलेले मटार आपण ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत. त्याने भाजीची चव अजून छान होते, दिसायलाही भाजी खूप लागते आणि लहान मुलं तर आवडीने खातील. आणि लहान मुलांसाठी अजून आवडीने भाजी खाण्यासाठी इथे मी अजून टाकणार आहे त्याच्यामध्ये उकडलेले कॉर्न. आता इथे उकडलेले स्वीटकॉर्न मी इथे टाकत आहे. ते सगळ्या गोष्टी हे मटार आणि कॉर्न हे ऑप्शनल आहे, पण लहान मुलांना जर आवडीने भाजी खायची असेल तर अशा पद्धतीने गोष्टी टाकलेल्या असतील ना त्याच्यात तर मुलं खूप छान आवडीने भाजी खातात. आता हे सगळं आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आता कॉर्न आणि मटार हे आपण उकडून आधीच घेतलेले आहेत, म्हणजे ते शिजलेले आहेत. भाजी पण आपण पूर्णपणे आधी शिजवून घेतलेली आहे, त्यामुळे आपल्याला काय आता भाजी शिजवायला जास्त वेळ लागणार नाही. कॉर्न आणि मटार आहे ते सगळ्यात शेवटी आपण टाकतो. सगळं काही व्यवस्थित असतं तर आपण ते मिक्स करून घ्यायचं आहे.
आता अजून त्याचं भाजीचं टेक्स्चर छान करण्यासाठी आपण इथे टाकणार आहोत ओलं खोबरं, किसलेलं ओलं खोबरं टाकून घ्यायचं आहे. आता ओलं खोबरं सगळं काही व्यवस्थित मिक्स करायचं आणि ओलं खोबरंसुद्धा अगदी शेवटी टाकायचं. अगदी शिजायला पाहिजे असं काही नाही. त्याचा जो असंच ते लागतं ना, खूप छान लागतं. त्याच्यामुळे ते अगदी शेवटी आपण सगळ्या गोष्टी या टाकलेल्या आहेत. पूर्ण भाजी आपली शिजल्यानंतर आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स करून घेऊया. आणि थोडं गार्निशिंगला आपण बारीक कोथिंबीर ह्याच्यामध्ये चिरून टाकायची आहे. कोथिंबीर टाकून झालेली आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित अगदी परफेक्ट रेडी आणि अगदी 10 मिनिटात आपली ही भाजी तयार होते. त्यामुळे सकाळच्या गडबडीमध्ये अशी टिफिनसाठी कोबीची भाजी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, तुमच्या आवडत्या व्यक्तींना शेअर करा आणि चॅनलवर नवीन चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नवीन रेसिपी नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत ही कोबीची भाजीची रेसिपी कशी वाटते मला नक्की कमेंट्स करून सांगा. थँक्यू.